हॅलो एव्हरीवन, दिव्या स्पीक रेसिपी या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तरी आज आपण सर्वांची आवडती आणि लोकप्रिय अशी रेसिपी बनवणार आहोत, पनीर बटर मसाला। चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य बघू। इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतला आहे। 2 मीडियम साइजचे कांदे छान असे बारीक चिरून घेतले आहेत। 2 टोमॅटो, 3 ते 4 चमचे बटर, थोडीशी कोथिंबीर, 3 ते 4 आल्याचे तुकडे, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, थोडासा खडा मसाला। खडा मसाल्यामध्ये घेतला आहे दालचिनी, लवंग, वेलची, जिरं, मिरं, 7 ते 8 काजू, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला, 2 मोठे चमचे पनीर मसाला, 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा साखर। आता आपण बटर मसाल्यासाठी लागणारी ग्रेव्ही बनवून घेऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करूया टोमॅटो, देठासकट घेतलेली संपूर्ण कोथिंबीर, आलं, लसूण, काजू, धनेपूड, पनीर मसाला, गरम मसाला, हळद, साखर आणि हे संपूर्ण साहित्य आपण छान असं मिक्सर मधून बारीक करून घेऊ। मस्त अशी पेस्ट मी रेडी करून घेतली आहे। आता आपण पनीर फ्राय करून घेऊ। इथे मी एक पॅन घेतला आहे। पॅन मध्ये ऍड करूया 2 चमचे तेल आणि थोडंसं बटर आणि पनीरचे असे एक क्यूब आपण यामध्ये सोडून छान असा गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत फ्राय करून घेऊ। 1 ते 2 मिनिट मी छान असं एक बाजू फ्राय करून घेतली आहे। तरी याला हलक्या हाताने परतून घेऊ। लो टू मीडियम फ्लेम वरतीच आपल्याला हे संपूर्ण पीस फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता एक बाजू छान अशी गोल्डन ब्राउन झाली आहे। तरी आता आपण दुसरी बाजू सुद्धा 1 ते 2 मिनिट छान असा गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत परतून घेऊ। छान असा गोल्डन ब्राउन कलर आला आहे। तरी संपूर्ण पीस आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ। तरी आता आपण याच पॅन मध्ये ऍड करूया 2 चमचे तेल, थोडंसं बटर, संपूर्ण खडे मसाले, 1 ते 2 मिनिट छान असं परतून घेऊ। मसाले छान असे परतले गेले आहेत। आता आपण यामध्ये ऍड करू बारीक चिरलेला कांदा आणि 2 ते 3 मिनिट कांदा सुद्धा आपण परतून घेऊ। कांद्याला छान असा गोल्डन ब्राउन रंग आला आहे। तरी आता आपण यामध्ये ऍड करू थोडीशी हळद, 2 चमचे लाल तिखट, तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता, चवीनुसार मीठ, 1 मिनिट भरासाठी परतून घेऊ। मसाले छान असे परतले गेले आहेत। तरी आता आपण यामध्ये ऍड करू वाटून घेतलेली संपूर्ण पेस्ट आणि 1 ते 2 मिनिट आपण पेस्ट छान अशी परतून घेऊ।
3 ते 4 मिनिट ग्रेव्ही आपण छान अशी परतून घेतली आहे। तरी ग्रेव्हीला छान असं तेल सुटलं आहे। तेल सुटूपर्यंत आपल्याला ग्रेव्ही परतून घ्यायची आहे। आता आपण यामध्ये कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी ऍड करूया अर्धा कप पाणी। मिक्स करू, झाकण ठेवून लो फ्लेम वरती 3 ते 4 मिनिट आपण ग्रेव्ही चांगली अशी शिजवून घेऊ। 3 ते 4 मिनिट झाले आहेत, तरी तुम्ही बघू शकता ग्रेव्ही छान अशी आपली शिजली आहे, मस्त असा रंग आला आहे। आता आपण यामध्ये ऍड करूया 1 चमचा बटर, थोडीशी कस्तुरी मेथी, फ्रेश क्रीम। तुम्ही फ्रेश क्रीम, मी इथं दुधाची साय वापरत आहे। आता आपण यामध्ये ऍड करणार आहोत पनीरचे संपूर्ण पीस। मिक्स करू, मस्त असा पनीर बटर मसाला आपला खाण्यासाठी रेडी आहे। तरी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये जरूर कळवा। लो फ्लेम वरती 1 मिनिट भरच आपण याला झाकण ठेवून शिजवून घेऊ। मस्त असा पनीर बटर मसाला खाण्यासाठी रेडी आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर बनवून पहा। मस्त हॉटेल स्टाईल टेस्टी असा पनीर बटर मसाला आपला खाण्यासाठी रेडी आहे। तरी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये जरूर कळवा। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। थँक्यू।